नमस्कार मंडळी, श्रीदेवी प्रसन्न नावाने एक मराठी पिक्चर येत आहे, ज्या पिक्चरचा टीजर रिलीज झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सई तामणकर, सिद्धार्थ चांदेकर, बाकी खूप सारे कलाकार आपल्याला बघायला भेटणार आहेत। पिक्चरचा टीजर 1 मिनिट 28 सेकंदाचा आहे आणि या पिक्चरमध्ये आपल्याला ह्या टीजरवरनं तरी असंच कळत आहे की लग्न तर प्रत्येकालाच करायचं असते, पण त्या लग्नासाठी आपण मुलगी कशी शोधतो, कारण ह्याची प्रत्येकाची वेगळी थिंकिंग असते, वेगळे विचार असतात की माझा नवरा असा पाहिजे, माझी बायको अशी पाहिजे, ते दिसायला सुंदर पाहिजे किंवा मग दिसायला चांगला नसला तरी चालेल, स्वयंपाक आला पाहिजे। कोणाचं म्हणणं असंही असते की माझ्या आईबाबांना त्यांनी सांभाळलं पाहिजे किंवा मग एखाद्याचं म्हणणं असं असते की तिने मला समजून घेतलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या प्रत्येकाच्या दिमागामध्ये चालत असतात आणि तशीच काहीशी कहाणी घेऊन आपल्याला ह्या पिक्चर सांगणार आहे। या पिक्चरचा टीजर रिलीज झालेला आहे। या पिक्चरची जी कहाणी आहे ही कहाणी काही एवढी सांगितली नाही, पण यामध्ये असं दिसत आहे टीजरमध्ये आपल्याला की दोन लग्नाळू जे असतात ते लग्नाळू एकमेकांना भेटतात कुठल्या तरी साईडवरनं, मॅट्रिमोनी साईडवरनं वगैरे म्हणा किंवा मग कोणाचं तरी सांगण्यावरनं जाऊन एकमेकांना भेटतात। ते एकमेकांना भेटल्यानंतर ते एकमेकांचं म्हणणं ऐकून घेतात की नक्की आपल्याला कसा नवरा पाहिजे किंवा मग लग्न कशासाठी करत आहोत, आपण लग्न नक्की करण्याचं कारण काय आहे, तुला खरंच लग्न करायचं आहे का किंवा मला खरंच लग्न करायचं आहे का, मग लग्न केल्याच्या नंतरच्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीपासून ते अनजान आहेत आणि त्याच्यामुळेच ये लोग शादी करना चाहते। आता शादी करायचं म्हटल्यावर यांना अनुभव तर पाहिजेच ना, तो ऐसा कोई लड़का और कोई लड़की नहीं होगी की जिसको अनुभव नहीं होगा। तर याच्यामध्ये पण आपल्याला तशीच कहाणी दाखवणार आहेत। हाही पिक्चर आपल्याला वेगळं काहीतरी दाखवणार आहेत। मराठीमध्ये आजकाल खूपच चांगले पिक्चर बनत आहेत। 2023 ज्या प्रकारे मराठी फिल्म इंडस्ट्रीने गाजवला ना, तसंच 2024 ची सुरुवातही होणार आहे, जी सई तामणकर, सिद्धार्थ चांदेकर यांना घेऊन हा जो पहिला पिक्चर येणार आहे आपल्याला 2024च्या सुरुवातीचा, तो काहीतरी वेगळंच आपल्याला ठसा उमटून देणार आहे। मागच्या वर्षी जसं त्यांनी काम केलेलं आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीनं, तसंच हाही पिक्चर करू शकतो का, मला तरी वाटते करू शकतो। सिद्धार्थ चांदेकरची ॲक्टिंग बद्दल सांगायचं झालं तर सिद्धार्थ चांदेकरची ॲक्टिंग खूपच जबरदस्त असते, कारण त्याची खूप सारे पिक्चर येत आहेत। ओले आले, त्यानंतर झिम्मा 2, ज्या प्रकारे आत्ता सध्या चालू आहे ॲनिमलला टक्कर देऊन पिक्चर चालू होता आणि हा आता सई तामणकर बरोबर तो पिक्चर करत आहे श्रीदेवी प्रसन्न। यामध्ये श्रीदेवीची जी ॲक्टिंग मला वाटली, म्हणजे जे की सई तामणकरनी केलेली आहे, ती जरा ओव्हर ॲक्टिंग वाटली मला, कारण त्यांचं ते ॲक्च्युली त्यांची जी सवयच आहे की असं करणं, पण बऱ्याच जणांना ते आवडते, पण मला असं वाटलं की ती ओव्हर ॲक्टिंग आहे। बाकी तुम्हाला काय वाटलं हा पिक्चरचा टीजर बघून आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम।